मूळचा महाराष्ट्राचा असणारा चंदू चव्हाण हा जवान पाकिस्तानच्या ताब्यात आहे। चंदू चव्हाण चुकून लाईन ऑफ कंट्रोल पार केल्यानं पाकने त्याला ताब्यात घेतलंय, पण हा धक्का चंदू चव्हाणच्या आजी लीलाबाई पाटील यांना सहन झाला नाही आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। चंदू चव्हाण हे 23 वर्षांचे आहेत। ते मूळचे धुळे जिल्ह्यातल्या बोरविहीर गावचे आहेत। लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्समध्ये ते जवान म्हणून कार्यरत आहेत। टट्टापानीमध्ये कार्यरत असताना काश्मीरच्या झांद्रुल परिसरातून पाक सीमेमध्ये चुकून गेल्यानं त्यांना पाकने ताब्यात घेतलंय। दरम्यान जवान चंदू चव्हाण यांच्या कुटुंबियांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। की आमचा भाचा परत यायला पाहिजे, या दिवाळीनंतर त्याचं लग्न पार पाडणार तो। फक्त त्यांना लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा। आर्मीकडून फक्त एकच मिसिंगचा फक्त चंदू घरी आलाय का नाही म्हटलं, नाही घरी नाही आलाय, फक्त तो ड्युटीला आहे पूछमध्ये, पण त्याच्यानंतर काहीच नाही। हे असं आता बातमी आली।